नमस्कार, मी तुमच्याकडे राहणार पारस. तर माझं म्हणजे 6 महिन्यासाठी नियुक्ती झाली होती पारस जिल्हा परिषदमध्ये. तर तेथे म्हणजे आधी मी बेरोजगारच होतो. तर एक आशावाद एक निर्माण झाला होता की या योजनेमुळे चला आपल्याला कुठेतरी रोजगार मिळेल. कारण आजच नाही तर हा पूर्वीपासूनच एक भयंकर प्रश्न आहे की युवकांना रोजगार हा सर्वात कमी उपलब्ध झालेला आहे. तर आम्ही तर पूर्ण त्या निराशेमध्येच गेलो होतो. सर्व प्रशिक्षण घेऊन, सर्व शिक्षण करून, सर्व पात्रता पूर्ण करूनसुद्धा आपल्याला नोकरी सरकारी नोकरी मिळतच नाही. परंतु आता हे सरकारने एक योजना काढून मनामध्ये एक आशावाद निर्माण केला होता की चला आपल्या शिक्षणाचा आपल्याला कुठेतरी फायदा होईल. तर यासाठी आपण म्हणजे त्यामुळे मनामध्ये हुरूप निर्माण झाला होता की आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्याला कुठेतरी करता येईल आणि आपणसुद्धा आपल्याला कुठेतरी काम मिळतं आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपल्याला रोजगार पण मिळू शकतो आणि आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग पण करू शकतो. परंतु सरकारने अतिशय फक्त आपल्याकडून काम करून घेतलेलं आहे आणि आपल्याला पेमेंटच्या फक्त आशावाद दाखवला आणि पेमेंट तर आपल्याला केलेच नाही आहेत. तर माझी हात जोडून सरकारला विनंती आहे की निदान आम्हाला जे तुम्ही आमच्याकडून जसं सांगितलेलं आहे त्याची तरी तुम्ही पूर्तता करा आणि आम्हाला आमच्या कामानुसार आमचा जो पेमेंट तुम्ही ठरवलेला आहे तो तुम्ही वेळेत आणि वेळेनुसार करा. एवढी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.